व्याज जर म्हटलं भांडवल कोणी पण फुकट गुंतवणूक करायला का आपल्यात नाही. इथं किती जण होते बरं भागीदार? 2 जण. पहिलं कोण आहे बरं? मितेश आणि मंगेश. त्या दोघांनी पण पहिल्या भागीदारांनी किती रुपये गुंतवणूक केले? 1,50,000 मितेशनं, आणि नंतर मंगेशनं किती रुपये केले बरं? 50,000चं केले. आणि दोघांवर पण किती टक्के व्याज द्यायचे आपल्याला? 2.5%. 2.5 म्हणल्यास अगोदर आपण काय केलं? त्याच्या दुप्पट केलो, बरोबर आहे. दुप्पट करून आलेल्या रक्कमला परत आणखीन काय केलो आपण? निम्म केलो. निम्म केल्यानंतर मितेशचे किती आले बरं? 3,750. आणि मंगेशचे किती आले? 1,250. इथपर्यंत वरची नोट आले सर्वांना. आता ह्याचे इफेक्ट दाखवायचे. कसे दाखवायचे तर ध्यानात ठेवा, त्यांनी गुंतवणूक केली ना आपल्या ह्याच्यात व्यवसायात, मग त्यांना आपण काय द्यायचे बरं? भांडवलावर व्याज द्यायचे ना. फुकट गुंतवलेत का? नाही द्यायचे. पण रोज उठून देणार आहोत का त्यांना? नाही द्यायचे. वर्षाला एकदाच देणार आहोत ना आपण. मग द्यायचं म्हणल्यास आपलं खर्च का उत्पन्न बरं? खर्च. खर्च खर्च म्हणल्यास नफा तोटा का त्याच्या नावेला पहिला इफेक्ट झालं. आता नंतर द्यायचे म्हणल्यास त्यांच्या भांडवलात वाढेल का कमी होईल? वाढेल ना. मग आता भांडवलामध्ये काय करतो आपण? प्लस. पण आता यावेळेस भांडवल इनरला आहे का? नाही. मग आता इथं प्लस न करता कशामध्ये प्लस करायचे आपल्याला? चालू खात्यामध्ये.